रिकमेंडेड MCQ नंबर 10 हा ॲक्च्युली PIQ आहे 2022 PSI मेन्सला आलेला. पॉज करून सोडून बघा. ओके, पाहू आता. मोठे धातू हत्यारे विकणारे दुकान मला हव्या त्या रंगाची विक्री 2 डब्यांची किंमतीत 3 डबे अशी करत आहेत. म्हणजे मी 2 डबे घेतले तर ते मला 2 डब्याचीच किंमत घेत होते, पण देताना 3 डबे देत होते. कोणते? हवे ते रंग. या दुकानाच्या निष्ठा कार्डामुळे आठवड्याच्या शेवटी मला आणखी 10% सूट भेटली. याच्या व्यतिरिक्त आठवड्याच्या शेवटी 10% अजून पण सूट भेटली. जर मी आठवड्याच्या अखेरीस रंगाचे 3 डबे खरेदी केले तर मला पूर्ण किमतीवर मिळणारी सूट निवडा. आणि सूट कशी दिली? टक्क्यात दिली. मग टक्क्यातच उत्तर काढायचे. तर किती खरेदी केली याला महत्त्व आहे का? 3 डबे खरेदी केली, 300 डबे खरेदी केली, 3000 केली का 6 डबे खरेदी केली त्याला महत्त्व नाही, कारण सूट आपल्याला टक्क्यात काढायची. जर किमतीत काढायची असती तर हे 3 डब्याचा रोल आला असता. म्हणजे ह्या 3 डब्याचा रोल काही नाही. फक्त आपल्याला रेशोमध्ये जायचं किंवा पर्सेंटेजमध्ये जायचं आहे. रेशोमध्ये पर्सेंटेजमध्ये काय दिलं आपल्याला? रेशो किंवा पर्सेंटेजमध्ये 2 डब्यांच्या किमतीत 3 डबे. आता एका डब्याची किंमत ₹1 सर्वसाधारण सगळ्या ग्राहकांना. एका डब्याला ₹1 तो दुकानदार घेतोय, दुसऱ्या डब्याला ₹1 घेतोय, तिसऱ्या डब्याला ₹1 घेतोय असा. तर 3 डब्यांना तो बाकीच्यांना काय करणार आहे? ₹3 करणार आहे. पण माझ्यासाठी मी ₹2 दिले तरी मला ₹3 देणार आहे. म्हणजे 3 डबे म्हणजे किती असणार आहे? बाकीच्यांसाठी ₹3. ती गोष्ट मला कितीला भेटणार आहे? ₹2ला. म्हणजे 3ची गोष्ट ओल्ड गोष्ट मला 2ला भेटणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आणि याच्या व्यतिरिक्त आठवड्याच्या अखेरीस मला 10% सूट भेटणार आहे. 3 डबे कुठे? आठवड्याच्या शेवटी मला 10% सूट भेटणार आहे. 10% सूट म्हणजे रेशो प्रोपोर्शन किंवा पर्सेंटेजमध्ये कसं लिहिणार मी? 10ची गोष्ट मला कितीला भेटणार? 9ला. 100ची 90ला म्हणजे 10% सूट म्हणजे 10ची 9ला. म्हणजे हे 3 डब्यांची किंमत 3 डबे मला ₹3ची गोष्ट मला ₹2ला भेटली. इथपर्यंत क्लिअर झालं पहिल्या केसनुसार. आणि दुसऱ्या केसनुसार ₹10ची किंमत मला ₹9ला भेटली. यांचा गुणाकार केला तेच आपलं उत्तर झालं. 9 दुणे 18 आणि 10 त्रिक 30. म्हणजे ₹30ची गोष्ट मला 18ला भेटली. 3ने फ्रॅक्शन केल्याचं, 3ने फॅक्टराईज केलं. 3 सक 18, 3 एक 3, 3 शून्य 0. म्हणजे ₹10ची गोष्ट मला कितीला भेटली? ₹6. ओके, बाकीच्यांसाठी ती 10ला होती. मला इथं पण डिस्काउंट भेटलं. 3ची गोष्ट मला इथं पण 2ला भेटली, कारण मला 3 डब्यात ते 2 डब्याची किमतीत 3 डबे देत होते आणि एक्स्ट्रा 10% देत होते. इथं पण सूट भेटली. म्हणजे माझी एकूण सूट किती झाली? एवढी झाली. म्हणजे ₹10ची गोष्ट मला कितीला भेटायला लागली? 6ला. म्हणजे माझी किती रुपये मला जास्त सूट भेटली? ₹10च्या खरेदीवर मला ₹10च्या खरेदीवरती ₹6 दिले. म्हणजे 10तून 6 गेले, ₹4 सूट भेटली. 10वरती ₹4 सूट याचाच अर्थ किती टक्के सूट मिळाली? टक्क्यात दिले. 10वरती 4 म्हणजे 100वर किती? 40% सूट. पर्याय नंबर 1. अशा पद्धतीने गणित साधं कॉन्सेप्च्युअली परफेक्ट शिकायचं असेल तर आजच आपलं ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. स्मार्ट दृष्टिकोन बॅच जॉईन करा आणि बेस्ट ऑफ लक. थँक्स.